श्री नमो नारायण. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्या कोणा व्यक्तीबरोबर, ज्या कुठल्या नात्याबरोबर तुम्ही जर भावूक होऊन जोडलात, तर त्या भावना तुम्हाला आज ना उद्या दुखावणार. कारण भावना ह्या बदलत राहतात. कोण व्यक्ती आज कसा आहे तशी आज भावना आहे, आणि जर ती व्यक्ती बदलली, त्याचे विचार बदलले, तर आपली भावना देखील बदलते. त्यामुळे जर का तुम्हाला कुणाशी जोडायचंच असेल, मनापासून प्रेम करताय, मनापासून चिंता आहे, काळजी आहे, काही करू वाटतंय, पण समोरच्याला समजतंय नाही समजतंय, सगळा विचार करून तुम्ही बाजूला हात ठेवून द्या आणि भावनांशी वेगळं व्हा आणि मग जुडा त्याच्या आतील संवेदनशील असलेल्या त्या जिवंतपणाशी. संवेदनशीलता असे तत्त्व आहे जे आपण जगत असतो नित्यनित. त्याच्यात आपलं सुख दुःख संवेदना अशी पनपत असते, अशी जिवंत जगत असते, आणि ती आपल्याला फिलिंग देत असते, आणि त्यातून मन विचार तयार होतात, आणि त्यातून मग भावना प्रगट होतात. त्यामुळे भावना हा सरफेस लेवलचा, अगदी वरच्या चित्तपटलाच्या सर्वात वरचा तत्व आहे. त्यामुळे भावना बदलत राहतात, त्याच्यात तुम्ही वाहत जाऊ नका. मग आपल्याला वाटतं आपण इतकं सर्व केलं, पण ही कळू शकले नाही, हे कळू शकलं नाही, मग आपल्याला अजून दुःख येतं. लक्षात आलं का? म्हणून जर कुणाशी जोडायचंच असेल, जर कुणाबरोबर काही करायचंच असेल, प्रेम असो, व्यवहार असो, जाणीव असो, इच्छा असो, काळजी असो, कोणत्याही प्रकारचा आयाम जगताना आपण ज्या ज्या पद्धतीने जगतो, हे सगळं करत असताना त्याच्या आतील जिवंतपणाशी, त्या जिवंत संवेदनशीलताशी जोडलात, तर नेमकं तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतंय आणि त्याच्या मनात आत्ता काय चालू आहे ह्याचा ताळमेळ साधला जाईल. आणि हा ताळमेळ जर का साधू शकलात ना मित्रांनो, तेवढी गंमत होते की बऱ्याच गोष्टी बोलणं टाळून जातं आणि सहज गोष्टी न बोलताही व्हायला सुरुवात होतात. फार कमी शब्द एफर्ट्स टाकायला लागतात मित्रांनो. मग ही गंमत असेल तर ही आपण आपल्या जीवनात आणायला हवी आहे ना. का बोलत राहायचं, का ओरडत राहायचं, का समजवत राहायचं? ते सगळं वरवरून जातं. सगळी माणसं भरलेली आहेत आतून. आता ऐकायची तयारी राहिली नाही, शक्ती उरलेली नाही आहे. मग जर का शक्ती पण निर्माण करायची आहे, तर तुम्ही त्या शब्दातून सांगून पण समजणार नाही. ताकद लावली, मेहनत लावली, चांगले चांगले शब्द लावले, तरी ते समजणार नाही. पण आतल्या अंतरंगात जो आत्मा आहे प्रकाशित, त्यातून जिवंतता जी ह्या देहाला जगवते, मनाला, बुद्धीला, अहंकाराला पोचते, त्या संवेदनाला जर का, त्या जिवंतपणाला तुम्ही जोडले गेलात स्वतःमध्ये, तर तुम्ही इतरातल्या सर्व जगातल्या सर्व व्यक्तींशी जगाल. आपोआप तुम्हाला सांगायला लागणार नाही की तुम्ही कोण आहात, काय आहात, तुमच्या मनात काय आहे. तुमची ऊर्जा अशी निखळ होऊन, निर्मळ होऊन वाहत राहील, आणि तोच परमात्मरी अंश आहे जो सर्वत्र पसरेल. लक्षात आलं? तुमचं कर्मही खूप सुंदर होईल. करून तर पहा, उत्तम आहे. करून पहा मित्रांनो. नमो श्री नारायणी.